जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण भागाकार करायला शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? भागाकार करायला. अगदी बेसिक पासून आपण आज भागाकार करायला शिकणार आहोत. बेसिक पासून तर हार्ड लेवल पर्यंत, म्हणजे तिसरी चौथीच्या मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत आपण आज भागाकार करायला शिकणार आहोत. मित्रांनो, भागाकार करण्याची सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. लहानपणी आपण भागाकार करायला शिकलेलो होतो मित्रांनो. त्याच पद्धतीने आता आपण भागाकाराची गरज ही प्रत्येक क्षेत्रात असते मित्रांनो, आहे ना. काय समान वाटणी जर आपल्याला करायची एखाद्या वस्तूची, तर आपल्याला भागाकार हा करावा लागतो मित्रांनो. काय करायचे मित्रांनो? भागाकाराचे चिन्ह असतात मित्रांनो. बघा, भागाकाराचे चिन्ह आपलं असं असतं मित्रांनो. हे आपलं झालं भागाकाराचे चिन्ह, आहे ना. त्याच पद्धतीने भागाकार आपण असा असा देखील आपण भागाकार करू शकतो मित्रांनो. 4/2, है ना. असा देखील आपण भागाकार करू शकतो. आणि अजून एक पद्धत आहे आपली सर्वात सोपी पद्धत ही. या अशा पद्धतीत देखील आपण भागाकार करू शकतो मित्रांनो. या ठिकाणी कुठली पण संख्या घ्यायची मित्रांनो. आता इथं आपण जर 16 घेतली आणि इथं 4 घेतली, अशा पद्धतीने सुद्धा आपण भागाकार हा करू शकतो मित्रांनो. चला तर मग आपण भागाकार करायला सुरुवात करूया. सर्वप्रथम काय करायचे मित्रांनो? बघा, आपण भागाकार जर करायचं म्हटलं तर काय करायचे मित्रांनो? आता आपण असं मांडणी करून घेऊ, है ना. अशी मांडणी केल्यानंतर आता समजा आपल्याला भागाकार करायचा आहे. आता आपण इथं 24 घेऊ. 24 भागिले आपल्याला जर आता समजा आता इथं इथं 2 आहे मित्रांनो, तर याला भाग द्यायचा आहे मित्रांनो. आपल्याला काय करायचे मित्रांनो? सर्वप्रथम काय करायचं? हा 2 आहे, 2च्या पाडा कितीपर्यंत म्हणायचा? हा 2 पर्यंत म्हणायचा. बे एक बे, काय बे एक बे, म्हणजे बे एक बे म्हणजे 2 इथं लिहून घेतला आणि यांची काय करायची मित्रांनो? वजाबाकी करायची मित्रांनो. 2तनं 2 गेले 0, 2तनं 2 गेले 0. किती उरला मित्रांनो? 4. हा 4 उरला म्हणून तो 4 आपण खाली घेतला. परत काय करायचं मित्रांनो? 2च्या पाडा 4 पर्यंत म्हणायचा मित्रांनो. काय करायचं? 2च्या पाडा 4 पर्यंत म्हणायचं. म्हणा मग बे एक बे, बे दुनी 4, बे दुनी 4. दुनी आहे ना, मग हा 2 इथं लिहायचा, 4 इथं लिहायचा मित्रांनो. 0 जसा तसा 4तनं 4 गेले 0. झालं मित्रांनो, आपलं एकदम सोपं आहे भागाकार करणं. आता हे काय आलं मित्रांनो? ही आली बाकी. ही काय आली मित्रांनो? बाकी. याला आपण काय म्हणता? बाकी म्हणता. याला काय म्हणता मित्रांनो? याला भाज्य असे म्हणता. काय म्हणता याला? भाज्य. ही जी संख्या आली या संख्येला आपण म्हणतो भागाकार. भागाकार. याला काय म्हणतो आपण? भागाकार. आणि हा जो 2 आहे याला आपण म्हणतो भाजक. भाजक. बरोबर. मग आता हा आपला भागाकार बरोबर आला. हे कसं काय करायचं? याच्यासाठी पण एक शॉर्ट ट्रिक आहे मित्रांनो. म्हणजे आपला भागाकार चुकीचा आहे का बरोबर आहे हे जर आपल्याला तपासायचं असलं तर काय करायचं आपण? बघा मित्रांनो, काय करायचं? हा 2 आहे ना, हा 2 गुणिले 12 म्हणजे 12 गुणिले 2 करून पाहायचं, है ना. 12 दुनी किती होता मित्रांनो? 12 दुनी 24 होता, है ना. हे आपलं 24 आहे, म्हणजे आपला भागाकार हा बरोबर आलेला आहे मित्रांनो. अशाच पद्धतीने मित्रांनो आपण पुढचे उदाहरण बघू मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं होईल मित्रांनो. आता आपण थोडा मोठा भागाकार घेऊ मित्रांनो. आता आपण इथं घेतलं मित्रांनो 84 आणि इथं घेऊ आपण मित्रांनो 4, है ना. तर काय करायचं मित्रांनो? आधी 4च्या पाडा 8पर्यंत म्हणायच्या, है ना. 8च्या वरती जाऊ द्यायच्या नाही, 8पर्यंत किंवा 8च्या खाली, जोपर्यंत 8ला पूर्ण भाग जातो. म्हणजे आता बघा, 4 1 4, 4 दुनी 8 आहे ना, मग तो दुनी म्हणजे 2 वरती लिहायचा, 4 दुनी 8, 8 आहे म्हणून 8 खाली लिहायच्या आणि वजाबाकी करायची मित्रांनो. 8तनं 8 गेले 0. 4शी 4 जसा तसा मित्रांनो, है ना. मग परत 4ला भाग जातो का? 4 1 4 भाग जातो, म्हणजे 4 1 4 वरती लिहायचा आणि हा 4 1 4 खाली. 4तनं 4 गेले 0. बाकी काय उरली आपली? 0. एकदम सोपं आहे मित्रांनो. त्याच पद्धतीने मित्रांनो अजून आपण एक उदाहरण घेऊ. आता परत एकदा बघा मित्रांनो, आता आपण घेऊ इथं घेऊ आपण 68 घेऊ, है ना. 68 जर आपण घेतलं आणि इथं समजा आता आपण आता कोणती पण संख्या घ्या मित्रांनो, तुम्ही 5 घ्या, 6 घ्या, 7 घ्या, 8 घ्या. आता इथं 8 घेतलं मित्रांनो आपण, है ना. तर 8च्या पाडा ह्या संख्येपर्यंत म्हणायच्या, है ना. तर काय करायचं मित्रांनो? म्हणा मग. आता आपण लिहून घेऊ. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64. 8 8 64 आलं मित्रांनो. किती आलं? 8 8 64. मग
8 नम किती झाले मित्रांनो, 8 नम 72, 8 डाऊ 80 है ना. मग आपल्याला पाडा कुठपर्यंत म्हणायचा आहे, पाडा आपल्याला ह्या संख्येच्या वरती नाही जायचं मित्रांनो, आपल्याला ह्या संख्येपर्यंत आपल्याला पाडा म्हणायचे. याच्यापेक्षा लहान संख्या कुठली आहे, 64. म्हणजे 8 64 कितव्या क्रमांकावर आहे, 8व्या क्रमांकावर 64 म्हणजे 8 64 इथं लिहून घ्यायचे मित्रांनो. डायरेक्ट आपण भागाकार करू शकतो मित्रांनो है ना. डायरेक्ट भागाकार केल्यामुळे काय ना, 7 न 6 गेले 0, 8 न 4 गेले किती उरले मित्रांनो, 4 है ना. बाकी किती उरले आपली 4. तरी आपण अजून 4ला भाग जातो का ते आपण पाहायचं मित्रांनो. आता बघा 4ला भाग जात नाही म्हणून आपण काय घ्यायचं, इथं 0 घेतला. पण इथं जर 0 घेतला आपण तर इथं एक पॉईंट ठेवायचा मित्रांनो. काय ठेवायचं, इथं पॉईंट ठेवायचा है ना. म्हणजे आता 8च्या पाडा 4 पर्यंत म्हणता येईल का आपल्याला, हो म्हणता येईल. 8 45 बघा, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40 म्हणजे इथं 8 5 किती झाले मित्रांनो, 40. 40 लिहिला आपण म्हणून काय झालं, 0 0. 4तनं 4 गेले 0, 0तनं 0 गेले 0 है ना. म्हणजे बाकी काय आले आपली, बाकी जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत आपण भाग देत राहायचं मित्रांनो. म्हणजे बाकी आली आपली 0. आपलं भाज्य आहे हे, भागाकार आला आपला 8 पॉईंट, भागाकार 8 पॉईंट किती आला मित्रांनो, 5. आणि हे आपलं भाजक आलं मित्रांनो. बघा आता आपलं उदाहरण बरोबर आहे की चुकीचं आहे हे आपण या भागाकाराने सॉल्व करू शकतो मित्रांनो. कसं मित्रांनो, 85 8.5 मित्रांनो. 8.5 गुणिले आपण जर 8 केलं मित्रांनो, 8 5 किती झाले मित्रांनो, 40. 40 शी 0 हात चला 4, 8 8 64 आणि 4 किती झाले मित्रांनो, 64 आणि 4 झाले मित्रांनो 68. पॉईंट एका घरानंतर पॉईंट आहे म्हणून एका घरानंतर आपण पॉईंट दिला. किती उत्तर आलं आपलं, 68. जे काही आहे मित्रांनो आपलं हे 68. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे मित्रांनो. मित्रांनो भागाकार करणं एकदम सोपं आहे, फक्त तुम्हाला समजायला थोडं कठीण वाटत असेल है ना. भागाकार काही विशेष गोष्ट नाही मित्रांनो. आता मित्रांनो आपण पाहू शकतो, आता आपण अशा पद्धतीने पण देखील भागाकार पाहू शकतो. आता बघा, आता इथं 21 आहे, खाली 7 आहे, असा पण भागाकार असतो. हा काटाकाटीचा भागाकार असतो मित्रांनो. याला कसं सोडायचं, आता 7च्या पाडा 21 पर्यंत म्हणायचं है ना. म्हणजे म्हणा मग 7 1 7, 7 2 14, 7 त्रिक 21. 7 त्रिक 21 आलं ना, 3 इथं लिहून घ्यायचं. उत्तर आलं आपलं 3. आता असा आपण भागाकार केला आहे मित्रांनो. आता यालाच आपण आपल्या पद्धतीने करून बघायचं है ना. 21 भागिले आपण काय केलं 7 है ना. मग 7च्या पाडा 21 येईपर्यंत म्हणायच्या. म्हणजे 7 1 7, 7 2 14, 7 त्रिक 21. एकातनं 1 गेला 0, दोनातनं 2 गेले 0. बाकी किती उरले, बाकी उरले आपले 0 0. भागाकार काय आला आपला 3. या ठिकाणी पण भागाकार आपला काय आला होता 3. भागाकार करणं एकदम सोपं आहे मित्रांनो, जमतं तुम्हाला, पण तुम्ही ना लक्ष नाही देत मित्रांनो. बघा मित्रांनो, अजून आपण भागाकार करू. आपण आता 3 अंकी संख्येचा भागाकार करून बघू मित्रांनो. 112 आहे मित्रांनो. 112 भागिले आपल्याला, आता समजा 112 भागिले आपण 4 केलं मित्रांनो. काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी भाग द्यायचा मित्रांनो. 4च्या पाडा 11 येईपर्यंत आपण म्हणायचं मित्रांनो. काय करायचं मित्रांनो, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिक किती होता मित्रांनो, 12 होता. बरोबर, 4 त्रिक 12 होता. पण 11 पेक्षा 12 मोठा आहे ना, म्हणून आपण 12 घ्यायचा नाही. 4 दुनी 8 घ्यायचा मित्रांनो. 4 दुनी 8 घ्यायचा मित्रांनो है ना. 4 दुनी जर 8 घेतला मित्रांनो तर 11तनं 8 गेले किती उरले मित्रांनो, 3 उरले मित्रांनो. मग 3 जसाच्या तसा खाली लिहून घ्यायचा है ना. आता बघा मित्रांनो, 3ला भाग जातो का, नाही. मग हा 2 खाली घ्यायचा मित्रांनो. शॉर्टकट सांगतो मी, 2 खाली घ्यायचा मित्रांनो. मग आता 4ने 32ला भाग द्यायचा. म्हणजे मग आता काय करायचं, 4च्या पाडा 32 पर्यंत म्हणायचं आहे मित्रांनो. आपल्याला काय करायचं मित्रांनो, म्हणा मग 4 1 4, 4 2 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 5 20, 4 7 24, 4 7 28, 4 8 32. किती आलं मित्रांनो, 4 8 32 आलं मित्रांनो. 4 8 32. दोनातनं 2 गेले 0, तीनातनं 3 गेले 0. आपला भागाकार काय आला मित्रांनो, 28 आला मित्रांनो. बाकी काय आले आपली, बाकी आली आपली 0 है ना. भागाकार आपला 28 आला. म्हणजे आपला भागाकार खरोखर 28 आला आहे. हे आपण कसं चेक करतो मित्रांनो, 28 गुणिले आपण हा 4 करून घेतो मित्रांनो. करून घ्या. 28
गुणिले 4 बरोबर आला एक आपला भागाकार. 4 8 हे किती झाले मित्रांनो, 4 8 हे 32, 32शी 2, 32शी किती झालं मित्रांनो 2, हातच्याला किती 3, 4 दुनी 8, 8 आणि 3 किती झालं मित्रांनो 11. उत्तर काय आलं आपलं 112. जे काही आहे ते आपल्या समोर आहे मित्रांनो 112. म्हणजे आपला भागाकार हा बरोबर आलेला आहे मित्रांनो. आता मित्रांनो आपण अजून एक उदाहरण बघू, अजून भागाकाराचे उदाहरण बघू आपण है ना. भागाकाराचे उदाहरण सोडवताना आता समजा आता इथं 225 आहे मित्रांनो, 225 आहे तर त्याला आपल्याला 5ने भागायचे आहे मित्रांनो. काय करायचे मित्रांनो, परत तसंच 5च्या पाडा म्हणायच्या मित्रांनो पहिल्या संख्येपर्यंत. 5ने पहिल्या संख्येला भाग जातो का, नाही जात, 5पेक्षा लहान आहे, म्हणून दोन्ही संख्यांना भाग द्यायचा मित्रांनो, दोघी संख्यांना 5च्या पाडा म्हणायच्या. मग 5 1 5, 5 दुनी 10, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20 आणि नंतर 5 5 25. इथं 25 होतंय पण 25 22 पेक्षा मोठी आहे मित्रांनो. मग काय करायचं, 5 चोक 20, 5 चोक 20 इथं लिहून घ्यायचं. 5 चोक आहे म्हणून 4 इथं लिहायचा आणि वजाबाकी करायची मित्रांनो. 2तनं 2 गेले 0, 2शी 2, 5शी 5. आता इथं आलं मित्रांनो 25 है ना. मग 25 आलं ना, आपण डायरेक्ट करतोय मित्रांनो है ना. म्हणजे 5ने परत 25 पर्यंत पाडा म्हणायच्या मित्रांनो. म्हणा मग 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25 है ना मित्रांनो. काय करायचं मग 5 5 25 आहे ना, मग 5 इथं लिहायच्या, 25 इथं लिहायच्या. 25 2तनं 2 गेले 0, 5तनं 5 गेले 0. बाकी काय उरली आपली, बाकी उरली आपली 0 है ना. एकदम सोपं आहे मित्रांनो. परत आपला भागाकार हा 225 बरोबर आहे का, काय करायचं मग त्यासाठी 45 गुणिले 5 करायचं मित्रांनो. करून घ्या मित्रांनो, 45 गुणिले 5, 45 गुणिले 5 आपण जर केलं तर काय येईल मित्रांनो, 5च्या पाडा 5 पर्यंत म्हणायचं. 5 5 25, 25शी काय आलं मित्रांनो 5, हातच्याला हा 2 आला मित्रांनो. 5 चोक 20 आणि हा 2 किती झाले मित्रांनो 20 आणि 2 22. उत्तर आलं आपलं 225. म्हणजे आपला भागाकार हा बरोबर आहे मित्रांनो. बघा 225 इथं, 225 इथं. अशा पद्धतीने मित्रांनो भागाकार करायचं आपण शिकलेलो आहोत. त्याच पद्धतीने आपण ह्या टाईपचा सुद्धा आपण भागाकार पाहिला आहे मित्रांनो. कोणत्या टाईपच्या, ह्या टाईपचा भागाकार आपण पाहिलेला आहे मित्रांनो. आता ह्या टाईपचा भागाकार आपण पाहिलेला आहे. म्हणजे अंश आणि छेदाचा भागाकार सुद्धा असतो, तो सुद्धा आपण पाहिलेला आहे. या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, डायरेक्ट 4च्या पाडा 48 पर्यंत म्हणायचा मित्रांनो है ना. म्हणजे तसं नाही जमलं तर काय करायचं, 4 1 4, 4 दुनी 8. उत्तर किती आलं मित्रांनो 12. एकदम सोपं आहे. 12 आलं का नाही उत्तर. आपण काय करतो अशा ठिकाणी, हे असं नाही जमलं तर 48 लिहून घ्यायच्या, भागाला भागिले 4, म्हणून 4 1 4, 4तनं 4 गेले 0, लगेच 4 दुनी 8, इथं 8 आहे ना, 4 दुनी 8, 8तनं 8 गेला 0. म्हणजे आपलं उत्तर आलं 12. इथं पण उत्तर आलं 12 है ना. 4ने या दोघं संख्यांना भाग देऊन द्यायचा मित्रांनो. म्हणजे 4 1 4, 4 1 4, 4 दुनी 8. म्हणजे उत्तर आलं इथं 12. इथं पण या पद्धतीने पण 12, या पद्धतीने पण 12 है ना. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, भागाकार करण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली, तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.